चिंबोरी 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 जैसलमेरची आहे ती चिंबोरी राजस्थानची आहे ती चिंबोरी नांगी रेगिस्तान वाले काका रेगिस्तान वाले काका रेगिस्तान वाले बाबा बाबा आजा बच्चा तुझे सब दिलाता हूँ आजा आ रुको सर आ रहा पैर पड़ो आ सर फिर से एक बार ज्यादा बोलना नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेलच, तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे तो जैसलमेरचा. म्हणजे जैसलमेरमधील पूर्ण काय असेल ते फिरणार आहे आपण. जे जे फिरायला भेटेल ते फिरणार आहे. तर आता हे बघा तयारी वगैरे झाली आहे, निघायची तयारी चालू आहे. मनीष ना भावेश येतो ना, हा आमचा होता हॉटेल, इथं आम्ही स्टे केला होता. तर आता थोड्याच टायमात आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो ना. तुम्ही असेच आपले ब्लॉगवरती बनवून राहा, म्हणजे मी काय काय दाखवतो, कुठे कुठे फिरते ते तुम्हाला दिसण्यात येईल. तर चला आजच्या ब्लॉगला आपण इथे सुरुवात करूया. मित्रांनो, दिसत असेल तुम्हाला राजस्थानमधला गोल्डन फोर्टचा, राजस्थानचा गोल्डन फोर्ट म्युझियम आहे. हां, मग त्यात तुला सांगणार होतो. राजस्थानचा गोल्डन फोर्टचा हा म्युझियम आहे. तर बघू शकता याच्या मागे गोल्डन फोर्ट आहे. हां, तोच बोलला, मागं गोल्डन फोर्ट आहे याचे. हां, गाईड असो या नसो, पण त्याला माहीत आहे ना. हां, त्याच्या मागं गोल्डन फोर्ट आहे असं तो बोलला आम्हाला. आता म्युझियममध्ये जातो, बघू कॅमेरा म्हणजे मोबाईलला अलाव असेल तर मग व्हिडिओ वगैरे काढतो. देवीचा मंदिर आहे मित्रांनो, दिसत असेलच. पानी बहाव था, कुदरती वो जो पानी का बहाव था, वो बहाव था, लेकिन जो पानी जमा हुआ पानी का पत्थर बन गया. उसको बोलते हैं हाबुड़ फोर्स. वो कुदरती हो गया. वो एक तो उसमें दो डिफरेंट है. एक तो पीला पत्थर में आ गया, डिवाइड में हो गया. पीला पत्थर में आ गया वो दही जमाने वाला, जो गाढ़ा दही जमेगा. वो लो उसको रात में आप रखोगे, दही ऑटोमेटिक दही, हाँ ऑटोमेटिक दही जमेगा. दूध डाल के रखोगे, थोड़ा सी खट्टी में दोगे, एकदम गाढ़ा जाड़ा एकदम होता है ना, गाढ़ा. हा मंदिर प्लॅलेस आहे, आम्हाला सांगितलं होतं दुसरा. तर बघू शकता याला पण त्याच येऊ पण दुसराच नाही, ते ऐक त्याला काय सांगून फायदा नाही. आता 5 तिकीटं काढल्यात 160 रुपयाची ना. एक मोबाईलला अलाव आहे, फक्त एकच मोबाईल अलाव. जरी बघू तरी पण जर जमला आम्हाला तर मग काढूच व्हिडिओ आम्ही पण. तशी आलो आहे, बघू शकता एंट्री केली आहे आत. बघू शकता आत फोटोशूट चालू आहे आमचा. हे बघा पॅलेस आतमधला, हॉटेलमधला बघू शकता. म्युझियम मित्रांनो बघू शकता. हे आता मित्रांनो जुन्या काळातला बेड वगैरे आणि मिरर, हे बघा चेअर वगैरे ठेवलेले जुन्या काळातलेच. मित्रांनो हा दुसरा एरिया आहे बघा, इकडे पाडबीन नाही, म्युझियमचा दुसरा पार्ट आहे. जुन्या काळातले हे ठेवलेले आहेत बघा, लाकडा वगैरे पण आहेत. मनीष या काय रे, बैलगाडी का जुन्या काळातली? पण नाही या काय, ही बैलगाडी आहे का जुन्या काळातली? मित्रांनो मला तरी बैलगाडी वाटते, काय माहिती नाही मला. नाही हे बघा दारू बनवायची जुन्या काळात, भजा पुऱ्या त्याच्या काय म्हणजे उपासाला पूजा बिजा असते ना, मग याच्या बनवतो ना. त्याच्या काय बनवतो मग? त्याच्या मटन बिटन का? नाही इकडे मटन बिटन नाही चालत. मंदिर आहे, आम्ही काही पण मटन बोललेले. इथं मटन वगैरे चालत नाही मित्रांनो. भावाचा राजा घरा
मित्रांनो बघू शकता सर्व जुनं सामान आहे हे बघा. हे बघू शकता. अरे मनीष इथं पण तलवार आहे बघ. 500 घालायची तलवार अशी 500 जास्ती नाही फक्त घरी हो महाराजा बसतावर बाकी झाला. मनीष हा घरातले आपले भांडे ठेवल्या बघ हे बघ टोपा लग्नाला घेऊन जायची का टोपा तिथल्या निनादच्या लग्नाला काय ये बघ इथल्या या घाटलाला काय बोलतात त्याला यो अरे भातभीत घातला भाजी घातला काय बोलतात मला मला पण माहित नाही काय बोलतात विसरलो. इकडे निसतं आहे व्हिडिओग्राफी इकडे दुसरा काहीच नाही. हे बघा इकडं पण आहे बघा कलर मारून ठेवले का ओरिजिनल आहे काय माहित नाही पण आहे. इकडं व्हिडिओग्राफी चालू आहे आमची. हे बघा माझ्या नावावरती बिलकुल नको माझ्या नावावरती साडी. हे बघा जुने काळातले कपडे. थांब बोल 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 कोण ठाकूर मंगल सिंग. अरे नाही अरे तो भूताचा पिक्चर नाही का बाहेर देशातला काय त्याचं नाव त्याने ती डॉल आहे ती डॉल दिसते ती. हे बघा मित्रांनो जुने काळातल्या बंदूक आहे बघू शकता तुम्ही ना. तुम्हाला जुने काळातला डीजे दाखवतो. हे बघा इकडे पण आहेत म्युझिक सिस्टीम जुनी. कुठे आहे कॅनॉन दुर्बीन. हा यो बघा तुम्हाला कॅमेराच वाटला. गाणे का बघतो तुम्ही चिंबोरी 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 जैसलमेरची आहे ती चिंबोरी राजस्थानची आहे ती चिंबोरी. नांगी असून अंगावर धावली ग नांगी असून अंगावर धावली रे मनीषला कच्च कलर काला हो चावली चिंबोरी 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 चिंबोरी. आता बाहेर निघलोय बघू शकता आम्ही टेम्पो रेडवरती घेतली. इथं फिरायला पुढे म्हणजे 3-4 पॅलेस आहेत तिकडे आपल्याला फिरायचं आहे म्हणून फोर व्हीलर काही ठिकाणी फोर व्हीलर जात नाही म्हणजे पायी जायला लागतो म्हणून डायरेक्टली टेम्पोच घेतली. आता इथं डायरेक्टली जाऊ बघू पुढचा कुठला पॅलेस आहे तो समजेल तुम्हाला पण दाखवतो मित्रांनो. आता आम्ही आलो 3 हवेलीमध्ये बघू शकता इकडच्या 3 हवेल्या आहेत हे बघा. तर आता एंट्री इकडे बघू शकता मित्रांनो बघू शकता बैठिए और देखिए. पटुआ की हवेली पटुआ टाइटल था व्यापारी लोगों को पटुआ ये पूरा एरिया तिकीट एवढा आहे फॉरेनरसाठी 300 रुपये ना भारतीयांसाठी 150 रुपये. तरी काय आम्ही ऐकणार नाही. 750 रुपये बरबाद झाले. 750 रुपये 50 रुपये 750 रुपये फक्त 5 मिनिटासाठी जास्ती नाही.
ते पण तिकीट काढू चाललो. शेड बोलता ना शेड, काय बोलता शेड बोलता शेड शेड 5 मिनिटं किती 750 रुपये. नाही तिथे 1 तासाच्या वरती हा त्यात आहे, पण शेवटी बघायचं असेल तर असं एंट्री बघा. थोड़ा थोड़ा वो आगे चले जाइए सर, आगे चले जाइए, उस साइड में चले जाइए आगे. चिंबोरी मित्रांनो हे बघू शकता जुन्या काळातले पैसे हे बघा. कुठं 10,000ची बघा. 100 रुपयाची, 500 रुपयाची शेट. आता लेक वरती बघू शकता बघा. आज के लिए इतना ही, फिर थोड़ी देर में फिर से दिखाएंगे. हे ब्रेड हे बघा. आता उतरलोय खालती इकडे. आता इथनं माशाला टाकतो. चला सगळी वाजवा. बुकिंग झालेले आहे. आता संध्याकाळच्या दरम्यान आपले म्हणजे फिरायला नेणार आहेत. हां ते 2-3 पॉईंट आहेत, 2-3 नाही जास्तीत असतील बहुतेक 3-4 पॉईंट आहेत, ते दाखवणार आहेत. ते नाही हे रात्रीच्याला इथे DJ व्ह्यू असतो. मी DJवाला आहे. बघू रात्रीच्याला ते नाचवतात मला का मी त्याला नाचवतो ते पण आपल्याला समजेल. रात्रीच्या बहुतेक तरी मीच नाचीन. हां आपल्याला काय हे नाही का बाबा कधीतरी वर्षातून एकदा नाचायला पाहिजे. मला कधी नाचायला भेटत नाही काही नाही. हां म्हणून आज मीच नाचीन. हां ते पण तुम्हाला दिसेल ना. हे बघा इकडे ना लास्टला आपला हलगे तसा असतो तसाच ते आपण नाचतो आपण. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर कोण नसतात कोण नाही काही माहिती नाही. आता इथं बुकिंग वगैरे करतो म्हणजे एंट्री वगैरे करतो ना. थोडासा रिलॅक्स वगैरे होतो, फ्रेश वगैरे होतो ना. भेटतो तुम्हाला परत. हा रूम बघू शकता आपला. भरपूर मोठा आहे का? यो बाथरूम बघा किती मोठा आहे. 500 ना एकत्र आंघोळ केली तरी तो म्हणजे त्याच्यामध्ये अख्खी मावळ जाते. 2 जण आरामात झोपतील त्या बाथरूम मध्ये. आपले टेन्शनच नाही. आता फ्रेश वगैरे झालोय. आता निघलोय डिझर्ट सफारीला. तर आता बघू शकता भाऊना निनाद पण आहे इकडं. मनीष आणि भावेश सर्वजण चालल्यात. अजून बरीच जण भेटतील आपल्याला आपल्या अडी. तर याच्यात जाणार आहे आपण. हे मागच बसता गाडी सगळी. चला उन्हामध्ये जायचं आम्हाला. हां काला होत तसं पण काही गोरा तर आहे ना. आम्ही एक आमच्या निनाद पाटील सोडला तर बाकीचे सगळे काले हो. आम्ही फक्त निनाद पाटीलच गोरा आहे फक्त बस. बाकी सगळे आम्ही काली. जा पूर्वत जा. हो बरोबर आहे का फिरायला. मजा आएगा कैसा मजा आएगा. बहुत मजा आएगा. काय बोलतो जंगल सफारी दुसरी सफारी आहे. फायनली बघू शकता इकडे. दुबईला पण या. अभी भी कम टू दुबई. अरे जैसलमेर.
यो बघा, ये है जंगल का राजा हमारा राजस्थान का राजा यो बघा. आता फिरतोय आम्ही वाळवंटामध्ये. हे बघा ताण लागली सगळ्यांना, हाकी बसल्यानं. हो हे बघा इकडे पण हे बघा, काय सांगू. हे बघा उंट पण आहेत. तर आता जातोय तिथेच उंटांजवळ, त्यांच्यावरती पण बसायचं आहे आपल्याला, ते पण तुम्हाला दाखवतो. इथं थोडाफार व्हिडिओ वगैरे पण काढतो, दिसायला पाहिजे ना लोकांना. फोटो पोस्ट केल्यानंतर का बाबा गेलता म्हणून आता तिथेच जातो. ताण जाम लागले, जाम ऊन आहे. ते इतका ऊन आहे ना, जाम खराब ऊन आहे. काही सांगून फायदा नाही, एवढी खराब ऊन आहे. आता मगाशी मला मस्तपैकी उंटाने चावला असता, नशीब तिथल्या निघलो लगेच. उंटापासून लांबच राहिलेलो बरा. रेगिस्तान वाले काका, रेगिस्तान वाले बाबा बाबा आजा बच्चा, तुझे सब दिलाता हूँ, आजा. रुको सर, पैर पड़ो. फिर से एक बार, फिर से एक बार. जा जवळला पप्पी गेला का मस्त पैकी. बघू शकता इकडं या बसलोय आम्ही. ये इकडं पण आहेत, हे बघा. तर चाललोय उंटावरती फिरायला. काय बोला तर खतरनाक, पहिल्यांदाच बसले हो. तर कधी बसलेलं नाही, इतके वेळा बघलेला आणि फक्त बसलेलं नाही फक्त बस. येऊ बघा इकडं. तर चाललो आता फिरायला रेगिस्तान मध्ये. हे मनीष येतं का? चला काढता. आता चाललो. आता मी त्या व्हिडिओ काढू का त्याला पकडू? एक रस्सी हाताने ना, रस्सीने पकडून ठेव. ये मनीषचा काम बघा कसा पकडून बसलाय. फाटलेली मनीष ये. तर आता मित्रांनो आलोय परत आपल्या रूम वरती. तिथनं सनसेट, आता सनसेट पॉईंट होईल तिथं जाणार आहेत आपण थोड्या टायमात. फ्रेश वगैरे होऊ आणि तिथेच जाऊ. तर आता हे बघा थम्सअप घेऊन चाललोय. हे बघा आपले इकडचे भेटल्यात महाराष्ट्रामधले. जय महाराष्ट्र भाऊ. हे बघा आपले इकडचेच आहेत. हे काही टेन्शन नाही, आपल्या इकडचे पण लोक आहेत इथे, असं काही इतकं काही हे नाही, टेन्शन नाही आपल्याला पण. हे बघा बसलाय वालू काढत. माझ्या पायामध्ये नाही करता करता 1 किलो तरी वालू निघेल. हे बघा हे उलटा कर. ही बघा एक पायातली वालू बुटामधली, ही दुसरी. तर मित्रांनो वाट लागलेली बुटा खाली गेली, आता फेकून द्यायला लागतील. पायांची या 2 बुटांची, ती 1 बुटाची खाली. दुसरी बुटातली बघा. ही दुसऱ्या बुटातली वालू. थम्सअप कितीला घेतला आपण? 40 रुपयाला थम्सअप. 70 रुपयाला. काय बोला शेट ना, शेट माणसं आम्ही. एल कितीला? 100 रुपयाला येईल. 100 रुपये 3 येतील. 100 रुपयाला येईल. आता टी शर्ट वगैरे चेंज करून चाललोय सनसेट पॉईंट वरती. तर आता आपलीच गाडी घेऊन जायची आहे. ते बघा 2 जण मागे आहेत अजून रूम मध्येच निघल्यात. ते पण नाही असं नाही ना, 2 जण पुढे गेल्यात. तर चला मी पण चाललोय. टी शर्ट वगैरे चेंज केला तर डायरेक्ट तुम्हाला सनसेट पॉईंट दाखवतो. आपली महाराष्ट्राची लोक बघले नाही बघले तरी बघा की मागेच हां का घ्या म्हणून का आमचा पॅकेज घ्या, हे करा ते करा. हां आता आलोय आम्ही सनसेट पॉईंट बघायला. इथं तुम्हाला दिसत असेलच. हे बघा फोटोशूट चालू आहे. यो भाऊ यो आता वापस 2 किलो वालू पायामध्ये. यो इकडून एक, यो बघा एक, यो एक बघा. पार्टी, नाईट पार्टी. हे बघा स्पॉटवरती आलो आहे तिकडनं सनसेट पॉईंट बघून. तर आता ट्रेडिशनल वेलकम चालू आहे. आपला पण वेलकम होईलच मित्रांनो. ट्रेडिशनल
बघितलं असेलच ट्रेडिशनल वेलकम. तर आता थोड्या टायमात आपला नाईट डान्स व्हिडिओ चालू होतील. इकडे डीजे लावला आहे. काय करू ऑपरेटिंग करू का बहुतेक असा डान्स होईल लाईव्हचा ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता बघू शकता नाश्ता आलाय सगळीजण करायला बसल्यात नाश्ता. आता थोड्या टायमात आता पहिला डान्स चालू होईल ते तुम्हाला दाखवतोच. बघा आता डान्सर उतरले बघा आले आता पुढे. आता डान्स चालू होईल. निनाद हे निनाद डान्स बघायला उत्सुक आहेस का? अरे डान्स बघायला उत्सुक आहेस? डान्स त्यांचा कल्चर डान्स बघायचा. हा मग आपला एन्जॉयमेंट करायला. ए मनीष यो बघ लपता बघ. तो लपता बघ तो. राधे राधे. डान्स चालू होईल आता. मला बॉटल दिली बघा थम्सअप पियाला घेतलेले. आता डान्स चालू होईल. तर मित्रांनो बघू शकता चालू झालाय आपला म्हणजे यांचा डान्स. तर मित्रांनो हा एक कल्चरल डान्स. तर मित्रांनो आता डान्स वगैरे झालेच आहेत. तर मनीष आजची रात्र तू विसरशील का? विसरशील कशी काय? कारण सांगू याच्यापेक्षा हा डान्स काय आहे पाहायचं बरोबर. त्याच्यापेक्षा आपल्या जत्रेला या चैतापाकाच्या फिरायला ते पण बरोबर आहे. फुल जल्लोष असतो. फुल जल्लोष एक नंबर जल्लोष असतो. पण आजचा डान्स
एकदमच खतरनाक तरी पण होता. आपला गाणी वाजला बस एकविरायचा गाणी वाजला तिथंच काम फिनिश डायरेक्ट. तो गाणी वाजला म्हणजे बातच केला, विषय खोल. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा. उद्याच्या ब्लॉगमध्ये असा काहीतरी असणार आहे ना जे तुम्ही बघलेलं आहे पण मी सांगणार नाही काय असेल काय नाही. तुम्ही उद्या बघितल्यानंतर तुम्हाला समजेल काय आहे ना काय दाखवणार आहे ते. तर चला बाय, गुड नाईट.